नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी या ठिकाणी महत्त्वाची खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आज सर्वात महत्त्वाची दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण की राज्य सरकारने आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. आणि व्हिडिओला लाईक करायचे तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन आहे, त्या बटनाला क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करा आणि ताबडतोब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, जास्त वेळ न घेता डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. लक्ष द्या, राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा KYC प्रक्रिया सुरू केलेली आहे. पण ही सर्वांसाठी नाही, तर फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी आधी अर्ज भरलेला आहे आणि ज्यांची चूक झाली होती त्याच बहिणींसाठी ही KYC सुरू झालेली आहे. आता KYC कशी करायची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे. KYC नंतर तुम्हाला किती पैसे मिळणार आहे तेही डिटेलमध्ये माहिती देतो. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अतिशय दमदार खुशखबर पाहायला मिळणार आहे. आता बघा, त्या महिलांना चूक दुरुस्त करण्याची संधी राज्य सरकारने दिलेली आहे. ज्या महिलांची KYC राहिलेली आहे त्यांना आता KYC करता येणार आहे. तर बहिणींनो, तुमची KYC राहिली होती की नाही कमेंट करून सांगा. जर का तुमची KYC राहिली असेल तर सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC करून दिली जाणार आहे. आणि जर का तुमची KYC झालेली नसेल तर नाही लिहून पाठवा, आणि झाली असेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे. ठीक आहे. ज्या बहिणींची KYC झालेली होती किंवा ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता त्यांनी सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले होते, तर त्या बहिणींना थेट आता 1500 रुपये जमा होणार आहे. म्हणजे जानेवारीचा हप्ता त्या बहिणींना मिळणार आहे. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला पैसे आलेले नव्हते, तर त्या बहिणींना टोटल 6000 रुपये पाठवले जाणार आहे. 6000 रुपये कसे मिळणार आहेत तेही तुम्हाला मी सांगणार आहे. आता बघा, ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरताना KYC प्रक्रियेमध्ये चुकीचे पर्याय निवडलेले होते अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने पोर्टलवर दुरुस्तीची विशेष सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांना KYC करता आलेले नाही आहे त्यांना यापुढे 1500 रुपयाचा लाभ मिळणार नाही आहे. लक्षात घ्या, ज्या बहिणींनी KYC केलेली नव्हती 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या बहिणींनी KYC केलेली नव्हती तर त्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नाही आहे. त्यांचा लाभ हा बंद झालेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांची चूक झाली होती KYC करताना तर त्यांना संधी मिळाली, म्हणजेच त्यांना 1500 रुपये मिळणार आहे. आता कशा प्रकारे, लक्ष द्या, KYC करताना ज्या महिलांकडून चूक झालेली आहे त्या महिलांना दुरुस्तीची संधी राज्य सरकारने दिलेली आहे. त्याच महिलांनी पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे. म्हणजे सांगायचं हेतू असा आहे की ज्या बहिणींची KYC करताना चूक झाली होती तर त्या बहिणींना पुन्हा एकदा संधी मिळाली की त्यांनी ती चूक दुरुस्त करून घ्यायची आहे आणि त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे. ही सर्वात महत्त्वाची खुशखबर बहिणींसाठी आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळत आहेत, म्हणजे ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळाले तर त्या बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले आहेत, तर त्या बहिणींना आता 1500 रुपये पाठवले जाणार आहे आणि हे 1500 रुपये जानेवारी महिन्याचे असणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे तर त्या बहिणींना टोटल 6000 रुपये मिळणार आहे. कसे मिळणार आहे लक्षात द्या. तर बघा, नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे, जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते एकत्र या ठिकाणी जमा केले जाणार आहे. म्हणजे असे टोटल तुम्हाला जवळजवळ 4 महिन्यांचे तर 5 महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जाणार आहे. म्हणून तुम्हाला एवढी रक्कम पाठवली जाणार आहे. ठीक आहे. आता बघा, पोर्टलवर काय बदल झालेला आहे हे समजून घ्या. तर KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले होते. असा मेसेज पोर्टलवर असल्याचं दिसतंय, त्यामुळेच फक्त दुरुस्तीच करता येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता बघा, लाडकी बहिणी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न बँक खाते आणि योग्य KYC असणे अनिवार्य आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित होते किंवा ज्यांची KYC चुकली होती त्यांना तातडीने पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाची दुरुस्ती केल्यावरच रखडलेल्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येक बहिणीने दुरुस्त करून घ्यायची आहे. KYC केले की नाही कमेंट करून सांगा. झाले असेल तर झाले लिहून पाठवा आणि झाले नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्यापासून तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले देणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.